हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण. स्वागत आहे माझ्या डेली ब्लॉगमध्ये. तर हे पहा, मी आज ना भाजीचा खूप कंटाळा आला आहे मला. दररोज तेच ते भाज्या. मग मी आता जरा ठेसा बनवून खात आहे. टमाट्याचा ठेसा. त्याला काय म्हणतात तुम्ही? कोणी टमाट्याची चटणी म्हणते, कोणी ठेसा म्हणते, कोणी टेसा म्हणते. तर ठेसा कसं काय म्हणतात सांगा बरं. त्याच्या मागचं लॉजिक, कारण याला ठेसावं लागते. याला ठेसल्यानंतर हे बारीक होते, त्याच्यामुळे याला ठेसा म्हणतात ग्रामीण भागामध्ये. राईट आहे ना बरं. चटणी करणे का. तर हे 2-4 टमाटर घेतले आणि मिरच्या, ह्याला लागेल तेवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. याला ना मी उकडून करते, उकडून बनवते. उकडून आणि उखळून एकच आलं. उकडली आणि उखळणे म्हणजे ते एकच आलं. तर हिरवी मिरची टाकली, लागेल तेवढी मिरची आणि आपल्याला, आणि ह्या टमाटर बस झाले वाटतं. झाले. आता ह्याला ना मी उकडून घेते. उकडून घेऊन मस्तपैकी खलबत्त्यामध्ये आपल्या लसूण, बुकणी म्हणजे कूट, कशात तरी शेंगदाण्याचं किंवा त्या ह्याचं काय म्हणतात त्याला, कराळाचं किंवा शेंगदाण्याचं. कराळाचं नाही, माझ्याकडे संपलं. तर शेंगदाण्याचंच कूट टाकते. पहिलं मिरची भाजून घ्यायचं. उकडणं झाल्यानंतरची प्रोसेस सांगत आहे. उकळून घ्यायचं याला 10-15 मिनिट. झाल्यानंतर मग असं पाणी जरू द्यायचं. ह्याच्यामधलं असेल तर ताटामध्ये ठेवून पाणी असं जरू द्यायचं. असं ठेवून पाणी झरल्यानंतर, पाणी सगळं याच्यामधलं गेल्यानंतर मिरच्या घ्यायच्या. मिरच्या कुटून घ्यायच्या खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये. तुम्ही असेल मिक्सर तुमच्याकडे. नंतर टमाटर टाकायचं. टमाटरमधलं पण पाणी कमी म्हणजे असं, हे जर टमाटर आहे याच्यात उकडल्यानंतर पाणी राहते थोडंसं, हे लूज होते. मग थोडंसं आहे ते पण पाणी थोडंसं असं पिळून घ्यायचं. थोडंसं नाही म्हणजे त्याच्यात पाणी निघालं तेवढं. ह्याच्यातून पाणी जोपर्यंत निघेल तोपर्यंत पिळून घ्यायचं. आणि त्याच्या मध वगैरे जाऊ द्यायचं नाही बाहेर, अर्क जाऊ द्यायचा नाही. आणि मग घ्यायचं कुटून वाटून नमक, कोथिंबीर, कूट, शेंगदाण्याचं कूट, कशाचं तरी कूट टाकायचं. तर मी इथं लावलेलं आहे जाळ. कुटून घ्यायचं. मग काय सगळं मस्तपैकी लसूण टाकायचं. लसूण जरा जास्त वापरायचं, चांगलं राहते, टेस्ट लागते. आणि अद्रक पण टाकू शकता तुम्ही, थोडंसं पेस्ट मस्तपैकी. आणि झालं. मग ते वाटून घेतल्यानंतर कोणी तसंच वापरते. नंतर पुन्हा मग तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं. सगळं झालं का वाटूनच वाटून झाल्यानंतर मग ते तव्यावर किंवा पातेल्यामध्ये, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते आपण जे वाटून घेतलं ना ठेसा वाटून घेतलेला त्या कढईमध्ये परतून घ्यायचा. थोडंसं जिरं वगैरे टाकून, किंवा नाही टाकलं तरी चालते. मग बघा, टेस्ट खूपच भारी लागते. आणि ते 2 दिवस पण ठेवू शकतो आपण, त्याचं काही नाही. अशा प्रकारे ठेसा बनवून खायचं. आता मग मी तेच बनवत आहे. मला ना भाजी बनवायचं खूपच कंटाळा आलाय नाही, पण भाजी तेच ते दररोज तेच भाज्या. मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून मी हे बनवत आहे. तर अशा प्रकारे मी जसं सांगितली प्रोसेस, तसं सगळ्यांनी करून बघा. तर हे झाल्यानंतर मी तसं करते प्रोसेस. आणि प्रोसेस कोणी केली त्यांनी सांगा. आणि प्रोसेस आवडली असेल तर करून पण बघा रेसिपी. आणि मग मला करून बघतो म्हणून असं कमेंट करा माझ्या व्हिडिओच्या खाली, हो की नाही. ओके, बाय.